सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून गोकुळदूत संघातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं। कर्मचाऱ्यांवर राजकीय दबावातून कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेनं दिलाय। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून गोकुळदूत संघातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। गोकुळदूत संघातील कर्मचारी हे कष्टकरी, गोरगरीब आणि शेतकरी कुटुंबातील मुलं आहेत। एखाद्या सामाजिक आणि लोकहिताच्या आंदोलनाला वैयक्तिक पातळीवर पाठिंबा दिल्यामुळं कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं म्हणजे लोकशाही मूल्यांवर घाला घातल्याचा आरोप मनसेनं केलाय। याच मागणीसाठी आज मनसेच्या वतीनं गोकुळदूत संघाच्या अध्यक्षांना निवेदन देत आंदोलन करण्यात आलं। कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची, प्रशासकीय अथवा अन्य कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी मनसेनं केली आहे। जंतर मंतरवरती माता भगिनींना, विद्यार्थ्यांना कुत्र्यासारखं बडवून टाकलं, त्याच पद्धतीनं गोकुळच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकून नवीन 1700 कर्मचाऱ्यांची भरती करायची आणि त्याच्या भरतीतून लाखो रुपये कमवायचं हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी रचलेलं आहे। ज्यामुळे त्यांनी या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करा असं निवेदन दिलेलं आहे आणि हे प्रशासक मंडळाच्या वागण्यावरनं हे दिसतंय। येणाऱ्या 2-3 दिवसात ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं त्यांना नोटिसा देऊन त्यांना बरखास्त करायचं नियोजन केलंय। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही गोकुळवरती हा धडक मोर्चा आणलेला आहे। आज या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांना आम्ही प्रेमानं निवेदन दिले आणि त्यांना एकच सांगणं आहे, एकाही कर्मचाऱ्यावरती कारवाई खूप लांबची गोष्ट आहे। जर एकाही कर्मचाऱ्याला जर का नोटीस दिली तर या प्रशासकीय मंडळाचा अध्यक्ष आणि त्यांचं संचालक मंडळ यांची कपडे फाडून यांना या गोकुळच्या बाहेर रस्त्यावरती उडवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेल। कारण जर का या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरावरती जर अन्याय करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा अपमान आणि हे त्रास आणि ह्या जुलमी अत्याचार कदापि सहन करणार नाही। जर राजकीय दबावाखाली कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक कारवाई करण्यात आली तर गोरगरीब शेतकरी कुटुंबातील कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिला।